लोणार मध्ये येऊन आपल्याला सगळ्या गोष्टी बघून सार्थक झालं. आता थोडं जवळ आहे. आता थोडं महत्वाचं तुम्हाला एक पार्ट दाखवतो मी. ह्या गोष्टी सगळ्यांना लक्षात राहू द्या आणि याचा व्हिडिओ पण घ्या. कारण की आपण आता पाण्याचा एक्सपेरिमेंट करणार आहोत. आता आपल्या हातामध्ये काय आहे? 2 ग्लास सगळ्यांना बरोबर आहे. पाठीमागच्या उत्तरांना पण दिसायला पाहिजे कारण हा जो पार्ट आहे हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे बघा. म्हणून काय की सगळ्यापर्यंत माझा इतिहास आणि शास्त्र हा पोहोचायला पाहिजे. आता आपण काय घेणार आहोत? 2 ग्लास मध्ये एका ग्लास मध्ये आपण आपलं साधं पाणी घेऊया पिण्याचं. याच्यामध्ये टाकू. आता दुसऱ्या ग्लास मध्ये काय घेऊया? लोणार लेकचं पाणी. हे लोणार लेकचं पाणी आहे. बरोबर आहे. आता हे लोणार लेकचं पाणी आहे. दोन्ही ग्लास मध्ये आपण पाणी घेतलं. आता बघा आपण आता काय करणार? पाण्याचं जे तुम्हाला मी सांगितलं की लोणार क्रेटर मधलं पाण्याचं पीएच आहे 10.7. सांगितल्यापेक्षा जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवेल तेव्हा तुमच्या माहितीमध्ये अजून भर पडेल की नाही खरोखर दिस एक्सपर्ट आहे एक्सप्लोर अँड एक्सपिरियन्स म्हणजे आपण लाईव्ह मध्ये बघितलं. बरोबर आहे. तर आपण आता काय काढणार? पीएच पेपर ऑफ पीएच पेपर ऑफ पीएच पेपर ऑफ पोटॅशियम हायड्रोजन. याचे आपण 2 स्टिक तोडणार. हे बघा आपण आता 2 स्टिक गेलेले आहे. नंतर आपल्याला काय करायचं? हे जे आपल्याला 14 पर्यंत आकडे दिसतात बघा इथं तुम्हाला मॅच करायचं आहे. काय करायचं आहे? तुम्हाला मॅच करायचं आहे. आपण काय करणार? आपण पहिलं आपण पेपर आपल्या गोड पाण्यामध्ये टाकू. ठीक आहे. गोड पाण्यामध्ये आपण पेपर टाकलेला आहे. आता आपण काय करू? हा जो पेपर आहे जे आपण लेकच्या मधून एक ग्लास भरून एक बॉटल भरून आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता टाकू. आता बघा आपल्याकडे 2ही पेपर आहे. तर तुम्हाला मॅच करायचं आहे बघा खालच्या पट्टीवर बघा. बरोबर आहे. खालच्या पट्टीवर तुम्हाला मॅच करायचं आहे. 7 इथं दिसतो तुम्हाला. बरोबर इथं न्यूट्रल वर आलेला आहे आणि खालची जी पट्टी ब्ल्यू आहे ती गेलेली आहे मिनिमम 11-12 वर गेलेला आहे बघा. दिसते सगळ्यांना? सगळ्यांना दिसते ना? याचा पी आज बघा आपण जगामध्ये किती एक अल्कलाईन वॉटर लेक बघतो बघा. आज आपण आपल्या जवळ असूनच आज आपल्याला माहित नाही पण आज योगागन प्रभू श्रीरामाच्या कृपानं की सगळा इतिहास आपण लोणार क्रेटर मध्ये बघतो. दिसते सगळ्यांना? हे झालं पीएच पेपरचं. आता दुसरं दाखवणार मी तुम्हाला नॅचरल इंडिकेटर्स. काय दाखवणार? नॅचरल इंडिकेटर्स. हे इथे ठेवून देऊया. आता बघा आपण घेणार आहोत हळद का? हळद. सगळ्यांना माहिती सगळ्याच्या घरामध्ये हळद असते. सगळ्याच्या घरामध्ये लिंबू असते. सगळ्याच्या घरामध्ये साबण पण असते. बरोबर आहे. पण त्याचं महत्व कोणालाच माहिती नाहीये. हे बघा हळद सगळ्यांना दिसते. आता आपण हळद काय करूया? आपल्या गोड पाण्यामध्ये टाकू. बरोबर आहे. आपल्या गोड पाण्यामध्ये हळद टाकलेली आपण लावा हळद. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे? आपण लेकच्या पाण्यामध्ये पण हळद टाकू. बरोबर आहे. आता बघा आपल्या घरामध्ये हळद असते. आपण काय करतो बघा आपल्या कपड्याला जर हळद लागली लक्स असो लाईफ बॉय असो कुठलाही साबण असो त्यानंतर कधी आंघोळ आपण भविष्यामध्ये केलं तर 2 मिनिटांमध्ये पाणी रक्तासारखं होते. कारण की साबणामध्ये सल्फर असते. साबणामध्ये गंधक असते बघा. म्हणून या पाण्यामध्ये गंधक असल्यामुळे जास्तीत जास्त 5 सेकंद बी नाही लागले त्याला बघा रक्तासारखी लाल व्हायला. दिसते तुम्हाला? म्हणून लोणार सरोवरचं पाणी हे त्वचा रोगसाठी चांगलं. हे मी नाही सांगत तुम्हाला. ह्या प्रॅक्टिकल आणि सायन्स सांगतो. आता हे खूप अल्कलाईन आहे. याच्यामध्ये 52 प्रकारचे क्षार आहे. याला परत आपण न्यूट्रल बी करू शकतो. आता काय करू शकतो आपण? न्यूट्रल करू शकतो. कारण की न्यूट्रलेशन पण ऑप्शन असते बघा. कधी कधी काय असते आपल्या पोटामध्ये ऍसिड वाढतो. आपल्या पोटामध्ये काय असतो? कधी कधी ऍसिड वाढतो. ऍसिड वाढल्यानंतर आपण काय घेतो? स्टमकला न्यूट्रिलेशन करण्यासाठी आपण ऍसिडिटीची गोळी घेतो. त्याच्यामध्ये कुठला घटक असतो? म्हणजे कोणती पॅन्टअप डी असो, DSR असो, ओमेन्स 20 असो, त्या इनो असो त्याच्यामध्ये असतं 15% अँटी ऍसिड म्हणजे ऍसिडला न्यूट्रिलेशन करण्यासाठी अँटी ऍसिड घेतो आपण. बरोबर आहे. तर 3 मिनिटं घेतल्यानंतर गोळी आपला स्टमक न्यूट्रिलेशन करतो. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण न्यूट्रिलेशन करण्यासाठी 52 प्रकारचे क्षार फक्त 5 सेकंदामध्ये मारायचे. किती?